नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मराठा आरक्षणाबद्दलची. कॅबिनेटच्या बैठकीत सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला. त्यानंतर आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सर्वच मराठ्यांना कुणबी दाखले देणं कायदेशीररित्या कठीण असल्याचं म्हटलंय. पाहूयात. बेसिक मुद्दा आहे की सर्व मराठ्यांना कुणबी करा, हे कायद्याच्या चौकटीत कसं बसेल? कायद्याच्या चौकटीत टिकणारच द्यावं लागेल. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे या समितीचा अहवाल मान्य केलाय. निवडणुका घोषित होण्याच्या 10 दिवसांआधीच्या कॅबिनेटच्या बैठकीत शिंदे समितीचा अहवाल सरकारनं स्वीकारला. त्यानंतर आरक्षण उपसमितीची बैठकही झाली. मात्र सर्व मराठ्यांना कुणबी करा हे कायदेशीरदृष्ट्या कठीण असून ओबीसीना धक्का न लावता आरक्षण देणार असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. हा जो बेसिक मुद्दा आहे की सर्व मराठ्यांना कुणबी करा, हे कायद्याच्या चौकटीत कसं बसेल यावर आज खूप कायदेशीर खल झाला. सरकार सकारात्मकच आहे. सरकार काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कायद्याच्या चौकटीत टिकणारं ओबीसीच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत टिकणारच द्यावं लागेल. यावर आता माननीय शंभूराज देसाई आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे सगळं ब्रीफ करून आता आम्ही दुसरा जोड उभा करू आणि मराठ्यांना आरक्षण नाही मिळून देणार, मराठ्यात वाद लावणार, त्यांना मीडिया देणार, त्यांना लोक पुरविणार आणि दोन्हीत असे वाद लावून देणार आणि आम्ही तोवर निवडणुका मारून नेणार आणि मराठ्याचे वाद लावून देणार. तुमचं स्वप्न साकार होऊ देणार नाही. मराठ्यांशी गद्दारी करू नका. उद्याच्याला तिघाला मराठ्याच्या दारात यायचे. यापेक्षा आता जे झालं ना तुम्हाला याच्यापेक्षा भयान फटका बसणार आहे. आता तर लक्षात ठेवा तुम्ही, आजची बैठक महाराष्ट्राने बघितली. सरकारला याच्यापेक्षा मोठा फटका बसणार. आता माझ्याशी चाल खेळायला लागलं सरकार. मी गरिबाच्या बाजूने म्हणून माझ्या समाजाशी चाल खेळायला लागलात. ठीक, बघू. असं आहे की त्यांना काय आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या, पण मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाखपेक्षा जास्त मराठा उद्योजक आम्ही तयार करून दाखवले. सारथीच्या माध्यमातून IAS, IPS, MPSCतले विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी करून दाखवले. आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून देखील अनेक आमच्या ज्यांच्याजवळ पुरावे आहेत अशा मराठा समाजांच्या तरुणांचा फायदा होणार आहे. त्यामुळे कोणी कशीही कितीही टीका केली तरी देखील मी एवढंच सांगेन, आम्ही टीकेला उत्तर आमच्या कामाने देऊ. शिंदे समितीच्या अहवालात नेमकं काय हे अद्याप सरकारने स्पष्ट केलेलं नाही. मात्र मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ऐवजी आता 42 कागदपत्रांच्या आधारे मराठ्यांना कुणबी दाखले मिळण्यास मदत होईल. आतापर्यंत निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीला 1,76,000 नोंदी सापडल्या. 1 नोंदीच्या आधारे कुटुंबातील 300 जणांना जात प्रमाणपत्र मिळेल असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला. 10 प्रकारची डॉक्युमेंट्स ही कुणबी दाखला मिळण्यासाठी हवी होती, ती आपण 42 केली. म्हणजे कुणबी दाखला मिळवणं आणखी सोपं केलं. त्यातून आतापर्यंत शिंदे समिती नेमल्यानंतर 1,76,000 नोंदी सापडल्या आणि 1 नोंद हे 300 दाखले क्रिएट करतो. मग माझा चुलत भाऊ आणि माझा मुलगा, माझी बहीण, कारण ती बहीण जोपर्यंत तो दाखला मला मिळतो तर तिला पण तो मिळतो. असं 1,76,000 1,77,000 नोंदी ज्या सापडल्या, ज्याच्यातून प्रत्येकी 300 एवढ्या नोंदी मिळतील, त्यांना कुणबी दाखले मिळाले, ते ओबीसीत गेले, त्यांना ओबीसीचे फायदे मिळायला सुरुवात झाली. मराठा आरक्षण उपसमितीनं मराठा संघटनांसोबत मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. मात्र आपल्याला बैठकीत बोलूच दिलं नाही असा दावा मराठा संघटनेच्या विनायक पाटलांनी केलाय. पण मंत्री चंद्रकांत पाटलांनी हा दावा फेटाळलाय. आज अधिकारच चंद्रकांत दादाच्या फोनवर मी इथं आलो होतो आणि मग तुम्हाला बोलू दिलं नाही? बोलू दिले पण काहीच ऐकायचे मनस्थिती नाही. एकाच बाजूचे लोक हो, एकाच बाजूचे म्हणजे भाजपच्या बाजूचे.
सरळ सरळ सांगतो, तुम्हाला काही बोलायचं गरज नाही. आता त्याला काही लपून ठेवायचं कारण नाही. सरकार फक्त कुठंतरी वेळ कापून करतं. 8-10 दिवसात निवडणूक आचारसंहिता लागणार आहे. तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो की सरकारनं जर मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे राहणार नाही. 2 तास बैठक झाली आणि त्यात जो कोणी हात वर करत होता त्या प्रत्येकाच्या समोर माईक होतं, म्हणजे पुन्हा एकदा माईक जवळ यायची आवश्यकता नव्हती. त्या सगळ्यांना बोलायला मिळालं. हाच प्रॉब्लेम आहे. मराठा समाजातल्या नेत्यांना प्रश्न सोडवायचा असेल तर थोडं सामंजस्याने घ्यावं लागेल. असं प्रत्येक विषयाचा विपर्यास करू काही होणार नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणजे ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंची. मात्र तसं करणं कायदेशीरदृष्ट्या कठीण असल्याचं सरकारने म्हटलंय. विनायक दावरूसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई.